नमस्कार अभियोग्यताधारकांनो, सध्या सगळ्या भावी शिक्षकांच्या मनामध्ये प्रचंड प्रश्न आणि कोलाहल निर्माण झालेले आहेत. त्याच्या मागचं कारण असं आहे की संच मान्यता धोरण नेमक्या पद्धतीने कशा पद्धतीने सध्या काम करतंय, अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन कशा पद्धतीनं होईल, पवित्र पोर्टलची नोंदणी कधीपासून सुरुवात होईल, त्यानंतर सर्वाधिक जागांचा फटका कुठल्या वर्गातील शिक्षकांना बसणार आहे, कुठले विषयांचे शिक्षक हे कमी होणार आहेत, पदवीधर शिक्षक आहेत त्यांच्या जागा कमी येणार आहेत. ही जी गोष्ट सांगितल्या जाते सातत्यानं ती खरी आहे का? कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षकांची भरती खरंच होणार आहे का हो? की नुसतं गाजर दाखवलं जातंय की होय या विद्यार्थ्यांची, या शिक्षकांची भरती होईल. पुढं समूह शाळांचा जो निर्णय आहे तो स्थगित होण्याची किती शक्यता आहे? सध्या एकंदरीत ज्याबद्दल फारसं बोललं जातंय की हा निर्णय स्थगित व्हायला पाहिजे, थांबायला पाहिजे. कट ऑफ किती वाढू शकतो? आणि त्यानंतरचा तुमच्या माझ्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे की किती राउंडमध्ये ही शिक्षक भरती होईल? एका राउंडमध्ये होईल की 2 राउंडमध्ये होईल? आणि साहजिकच मुलाखतीची तयारी कशा पद्धतीने करावी? ह्या असंख्य प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला बघूयात संच मान्यता. आपल्या सर्वांना माहिती आहे संच मान्यता म्हणजे नेमकं काय असतं? समजा एखादं शैक्षणिक सत्र सुरू झालं आणि ते शैक्षणिक सत्र सुरू झाल्याच्या नंतर त्या शाळेमध्ये एकूण 30 सप्टेंबर पर्यंत किती विद्यार्थी शाळेमध्ये आहेत, तर त्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांचं प्रमाण ठरवण्याच्या प्रक्रियेला म्हटलं जातं संच मान्यता. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांचं प्रमाण ठरवण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण संच मान्यता असं म्हणतो. आता ही सध्याची जी संच मान्यता आहे तर ती 2025-26 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता ग्राह्य धरल्या जाणार आहे. कशासाठी? तर ती अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी. आपणा सर्वांना माहिती आहे. पूर्वी 2024-25 ची जी संच मान्यता होती ती ग्राह्य धरल्या जाणार होती. शालेय शिक्षण विभागाने नवीन पत्र काढलं की नको बाबा 24-25 जुनं होऊन जाईल. आहे ना आपल्याकडे फ्रेश नवीन संच मान्यता. मग त्यानुसार आपण शिक्षकांचं समायोजन करूयात. मग आता त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या. अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करत असताना 15 मार्च 2024 चा जो जी आर आहे तो अस्तित्वात असल्या कारणामुळं आणि कोर्टाने या संच मान्यतेच्या धोरणाला हिरवी झेंडी दाखवल्यामुळं ठीक आहे, साहजिकच नवीन समायोजन या धोरणानुसार होईल. 20 पेक्षा किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एक कायमस्वरूपी शिक्षक असेल आणि दुसरा शिक्षक हा शासनाच्या तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांच्यापैकी एका शिक्षकाची निवड त्या शाळेमध्ये होईल. आता एक गोष्ट आपण लक्षात घेऊया. समजा एखाद्या शाळेमध्ये 50 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. आता मुळामध्ये आपल्याला माहिती आहे 50 विद्यार्थी म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी 2 कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. बरोबर आहे. परंतु ह्यापैकी जर समजा 40 विद्यार्थी हे 1 ते 5 चे असतील. ठीक आहे. 1 ते 5 या वर्गाचे असतील आणि वरचे जे 10 विद्यार्थी आहेत तर ते समजा 5वा वर्ग, 6वा वर्ग, 7वा वर्ग किंवा 8वा वर्ग या वर्गापैकी जर असतील कुठल्याही वर्गामध्ये, तर मात्र त्या ठिकाणी असलेले जे पदवीधारक शिक्षक असतील म्हणजे पदवीधर शिक्षक असतील त्यांचं पद हे खतरों में आने वाला है. खतरा मंडरा रहा है. टेन्शन झोनमध्ये आलेले आहेत ते डेंजर झोनमध्ये गेलेले आहेत. असे शिक्षक अतिरिक्त ठरून दुसऱ्या शाळेवरती ज्या ठिकाणी शिक्षक बांधवांची आवश्यकता असेल विद्यार्थी संख्येनुसार त्या ठिकाणी त्यांचं समायोजन होणार आहे. अशा पद्धतीची एकंदरीत ही परिस्थिती आहे. म्हणजे काय? जर एखाद्या शाळेमध्ये मुबलक प्रमाणामध्ये शिक्षक आहेत असं असताना जर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 6वी ते 8वी या वर्गावरती शिकवणारे जे पदवीधर शिक्षक असतात ते शिक्षक जर त्या शाळेवरती असतील, जरीही त्या शाळेमध्ये 6वी, 7वी, 8वी चे विद्यार्थी असतील तरी देखील ते सन्माननीय शिक्षक महोदय हे अतिरिक्त होणार आहेत. आणि मग त्या शिक्षकांना ज्या शिक्षकांचं डी.एड झालेलं असेल किंवा 1 ते 5वी जे शिक्षक शिकवतात ते नंतर शिकवण्यासाठी राहणार आहेत. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं आता कोर्टाने सांगितलं की 6वी, 7वी, 8वी हे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना भाषा विषयाचे शिक्षक, सामाजिक शास्त्र विषयाचे शिक्षक आणि गणित विज्ञानाचे शिक्षक हे कंपल्सरी असायला पाहिजेत. परंतु पुन्हा संच मान्यतेचे धोरण जर आपण स्वीकारलं तर
किती विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक बसतील तेवढे विद्यार्थी जर नसले तर मात्र मग हे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. 19 विद्यार्थी असले एखाद्या शाळेमध्ये, 20वा विद्यार्थी नसला तर या 19 विद्यार्थ्यांच्या समायोजनासाठी एखादी जवळची शाळा बघावी लागणार आहे, ज्याला आपण सोप्या शब्दामध्ये म्हटलं गेलं समूह शाळा. हा विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये अकोमोडेट करण्यात येईल. संबंधित जे शिक्षक असतील त्यांना तालुक्यातल्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणच्या शाळेमध्ये अकोमोडेट करण्याच्या प्रक्रियेला त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि मग समूह शाळा अस्तित्वात येईल. समूह शाळांचा निर्णय देताना राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने फार छान तर्क दिलेत, की विद्यार्थ्यांना सामूहिक पद्धतीने जर आपण शिक्षक दिलं खूप मोठ्या मॉबमध्ये, कारण की साहजिकच आहे विद्यार्थ्यांची जी लर्निंग ॲबिलिटीज असतात त्या मॉबमध्ये जास्त असतात. समजा तुम्ही बघितलं असेल एखादं कुटुंब असेल ज्या ठिकाणी नवरा बायको दोघं जण राहतात आणि तिसरा एक मुलगा आहे, तर तो जेवढ्या गोष्टी शिकतो त्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली जास्त हे खूप मोठं कुटुंब जर असेल, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये 10-15 लोकांचं कुटुंब असेल, त्या ठिकाणी जो त्याच्या बालपणामध्ये त्याच्या क्षमतांचा विकास होतो, त्यांच्या मेंदूचा विकास होतो, तो साहजिकच प्रभावीपणे जास्त राहतो असं आकलन आहे. ठीक आहे, हे सगळ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये खरं ठरतं असं नाही. परंतु साहजिकच अशा विद्यार्थ्यांच्या लर्निंग कॅपॅसिटीज हे वाढत असतात. लर्निंग ॲबिलिटीज वरती त्याचा निश्चित परिणाम होतो. म्हणून राज्य शासनाने सुद्धा हा तर्क दिला, की अरे हे विद्यार्थी 5-10च आहेत, हे यांना शिकवणं सुद्धा विद्यार्थी शिक्षक पुरवणं सुद्धा कठीण असेल, संसाधनं पुरवणं कठीण असेल. त्यापेक्षा मग या विद्यार्थ्यांना आपण जवळच्या समूह शाळेमध्ये आणूयात आणि त्यांना शिकवूयात. त्यामुळं समूह शाळांच्या निर्णयाला स्थगिती मिळण्याची जी शक्यता ती फार कमी आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. कारण की ह्याला जर स्थगिती द्यायची असती तर कोर्टाने त्याच वेळेला ज्यावेळेसला आरटी ऍक्ट आलेला होता त्या संदर्भामध्ये आरटी ऍक्ट आल्याच्या नंतर याला संच मान्यतेच्या धोरणाला कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं असतं की नको बाबा, समूह शाळेचं धोरण तुम्ही कॅन्सल करा. कारण की शहरामध्ये आज आपण बघतो की जवळपास 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये शाळा असतात. त्याच्यामुळे ते स्कूल व्हॅनिटी व्हॅन असतात. स्कूल व्हॅन असतात, व्हॅनिटी व्हॅन नाही. त्यामध्ये विद्यार्थ्यांना अ, नेऊन घालतात, पुन्हा आणतात. तर ये-जा करण्याची त्यांना ती क्षमता असते किंवा त्यांची मानसिक तयारी असते. ग्रामीण भागामध्ये मात्र तसं काही नसतं. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठा लॉस सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झाल्याच्या नंतर ज्या रिक्त जागा उरतील, त्या रिक्त जागांवरती शिक्षक भरती होईल. आता ह्या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ लागणार आहे. कारण की शालेय शिक्षण विभागाने सांगितलं, की ठीक आहे आता सध्या परीक्षा आहेत, त्यामुळे सध्या तुम्ही काही समायोजन करू नका. त्याला स्थगिती दिली. मग आता ते कधी होईल? परीक्षा झाल्याच्या नंतर. म्हणजे साधारणतः एप्रिल, मे, जून ह्या 3 महिन्यामध्ये पुढच्या वर्षीच्या याला फार वेग येणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग जोपर्यंत या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार नाही, तोपर्यंत पवित्र पोर्टलवरती नोंदणी होण्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे. पवित्र पोर्टलवरती नोंदणी एक वेळेस ते करून घेतील. नोंदणी केली तरी सुद्धा जोपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होऊन किती जागा रिक्त आहेत हे माहिती पडणार नाही, रोस्टर म्हणजे बिंदू नामावली तपासल्या जाणार नाही, रोस्टर तपासणीचं काम ज्याला आपण म्हणतो ते होणार नाही, तोपर्यंत कोण्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत हे सुद्धा कळणार नाहीत. त्यामुळे पवित्र पोर्टलवरती नोंदणी झालेली असून देखील त्याला शिक्षक भरतीसाठी वेग येईल असं म्हणता येणार नाही. ठीक आहे. त्यामुळं ही अडचण आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. मला असं वाटतं की ही जी आता शिक्षक भरती प्रक्रिया ती एका राऊंडमध्ये व्हायला पाहिजे. ठीक आहे. एकाकडे मुलाखती सुरू, दुसरीकडे विथ मेरिट सुरू. ज्यांनी मेरिटमध्ये जॉईन केलं त्यांना मुलाखतीसाठी चान्स नसला तरी हरकत नाही. कारण की ती खूप दीर्घ प्रक्रिया आहे, प्रोसेस किचकट आहे. आता या संदर्भानं आपण जर बघितलं तर ज्याला जास्त मार्क आहेत साहजिकच त्याचे ऑप्शन्स हे खूप जास्त असतात. त्याच्या मेरिटनुसार त्याला ते चान्सेस मिळायला पाहिजेत. परंतु ते करत असताना अनेक जे विद्यार्थी आहेत की जे आशेवरती असतात त्यांचं वय निघून जात असतं आणि ही दीर्घ प्रक्रिया सुरू असल्या कारणामुळं त्यांना पुढच्याही शिक्षक भरतीच्या किंवा अन्य परीक्षांमध्ये संधी मिळत नाही. डोकं इकडं राहतं त्याच्यामुळं साहजिकच इतर ठिकाणी ते काम करत नाही. म्हणून किती राउंड व्हावे तर एकच राउंड व्हायला पाहिजे, फुल अँड फायनल. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे मग ते रिक्त जागा असतील, गैरहजर असतील, अपात्र असतील किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये घटलेले असतील, हे सगळेच्या सगळे एका राउंडमध्ये व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त वेटिंग लिस्टची दुसरी एक छोटासा राउंड व्हायला पाहिजे कमी कालावधीमध्ये आणि त्याला तात्काळ मोकळं करायला पाहिजे. असं एकंदरीत अभियोग्यताधारकांचं मत आहे किंवा याच्याशी निगडीत जी विद्वान मंडळी आहे त्यांचं मत आहे. मुलाखतीची तयारी कशी करावी ह्यापूर्वी कट ऑफ किती वाढणार हे सध्या सांगणं शक्य नाही. मी माझ्या चॅनलवरती जे काही कट ऑफच्या संदर्भामध्ये व्हिडिओ टाकलेले होते ते साधारणतः 10,000 जागांना अनुसरून टाकलेले होते. परंतु अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा जर आपण विचार केला तर त्यानुसार
शिक्षक हे खूप मोठ्या प्रमाणावरती अतिरिक्त झाल्या कारणामुळे, संच मान्यताचं धोरण आल्या कारणामुळे आता साहजिकच याचा शिक्षक भरतीवरती परिणाम होईल. पदं कमी होतील, कट ऑफ खूप वाढेल. म्हणजे जो आमच्या वेळेस 120 वरती लागला असेल, तो आता यावेळेस 130, 135 वरती जाऊ शकतो. या तुलनेने तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये मागच्या वेळेस जो कट ऑफ लागलेला असेल, त्याच्यामध्ये +15 किंवा +20 मार्क्सची भर टाका. त्याहीमध्ये मागच्या आमच्या भरती ज्यावेळेस झाली होती, तर त्यावेळेस विद्यार्थी संख्या कमी होती, अभिज्ञताधारकांची संख्या तुलनेने तुमच्यापेक्षा. त्यामुळे यांची यावेळेस जास्त विद्यार्थी आहेत, जास्त मार्क आहेत. कंपॅरेटिव्हली तुमची कॉम्पिटिशन ही साहजिकच जास्त राहणार आहे. +20 पकडून चला मागच्या कट ऑफपेक्षा. मागचा कट ऑफ जर तुम्हाला चेक करायचा असेल, तर पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट, जनरल मेरिट लिस्ट तुम्ही चेक करू शकता. आता दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की मुलाखतची तयारी कशा पद्धतीनं करावी? कारण की यावेळेला एकाच राउंडमध्ये ही सगळं होऊ शकतं. मला असं वाटतं, की आपण मुलाखतीची तयारी करताना काही गोष्टी अभ्यासल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आपले 6वी ते 12वी ची आपल्या विषयाशी जी निगडीत पुस्तकं आहेत, ती सगळी चाळून मोकळी करा, वाचून मोकळी करा. त्याच्या संदर्भामध्ये काही मॅथेमॅटिक्स, सायन्सचे तुम्ही असाल तर चांगले न्यूमेरिकल सोडवा. तुम्ही सामाजिक शास्त्र विषयाचे असतील तर वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला नेमकं काय प्रश्न विचारल्या जाऊ शकतात डेमोमध्ये त्याची चांगली तयारी करा. एक उत्तम सादरीकरण तुम्ही आत्तापासून तयार करून ठेवा. त्याच्यामध्ये काही शैक्षणिक साहित्याचा वापर तुम्हाला करता येतो का? ते सुद्धा बघा. टीचिंग लर्निंग आउटकम अधिक इफेक्टिव्ह होतील या दृष्टिकोनातून काही वेगळ्या पद्धतीची तयारी तुम्हाला करता येईल का? चांगलं एखादं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करायचं, शैक्षणिक साहित्य मॉड्यूल्स निर्माण करायचे. हा जो तुम्ही टॉपिक मुलाखतीच्या वेळेस शिकवणार आहात, तो आधी खूप वेळा शिकवायचा. त्या टॉपिकशी रिलेटेड विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत, हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही आधीच करून ठेवा. म्हणजे जेणेकरून डेमो देत असताना जर समजा तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला, तर तुम्ही न अडखळता त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे आणि त्यामुळे तेथील जे परीक्षक राहतील, तर त्यांच्यावरती तुमचं एक चांगलं इम्प्रेशन पडू शकतं. त्यासोबतच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडींच्या संदर्भामध्ये तुमच्या व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भामध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत जे काही विविध पैलू आहेत, म्हणजे तुम्हाला भाषण करायला आवडतं, तुम्हाला गायन करायला आवडतं, तुम्हाला पोहायला आवडतं, पुस्तक वाचायला आवडतं. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जे प्रश्न विचारण्याची शक्यता असते तिथे करून घ्या. आमच्या चॅनलवरती नंतर तुम्हाला काही डेमो सुद्धा आम्ही करून देणार आहोत, की एक छान मुलाखत कशा पद्धतीनं द्यावी. या व्यतिरिक्त जर काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील, तर बिनधास्त कमेंटमध्ये लिहा. थोडासा मोठा झाला व्हिडिओ याची मला कल्पना आहे. परंतु जर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिकून राहिलेले असाल, तर तुम्हाला सलाम आहे. काही प्रश्न असतील मनामध्ये तर खटाक, खटाक, खटाक कमेंट बॉक्समध्ये लिहा. खूप खूप धन्यवाद.